मुंबईमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबामध्ये बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्लं होतं आणि त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याच्यानंतर अनेक ठिकाणी कलिंगड जे आहे ते घेणं आणि विकणं बंद झालं होतं. पाहिलं तर ठाण्यात कशी परिस्थिती आपण जाणून घेणार आहेत. ठाण्यात आपण सध्या नौपाडा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी छोट्या आकाराचे मोठ्या आकाराचे सर्वच कलिंगड आहेत. मात्र हे कलिंगड दररोज येत असल्याची देखील माहिती मिळत आहे. सकाळची वेळ आहे, सर्व ठाणेकर या ठिकाणी आता नेहमीप्रमाणे कलिंगड घेऊन जात असतात. मात्र कलिंगडामुळे विषबाधा झाली नसल्याचा रिपोर्ट देखील समोर आला आहे. मात्र जो रिपोर्ट आल्यानंतर विषबाधा कशामुळे झाली याचा देखील तपास चालू आहे. ठाणेकर आहेत, कलिंगड घेऊन गेलेत. सर काय सांगाल, कलिंगड घेऊन गेलात, कलिंगड खाल्ल्यामुळे विषबाधा झाली होता, अशा प्रकारे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. कसं बघताय याकडे? नाही, गेले 2 महिने म्हणजे असं म्हणा की 1.5 महिना झाला आम्ही घेतो इथून आणि 2 का 3 आठवड्यापासून आपण घेतोय इथून. ट्रस्टेड आहे आणि दरवेळेला कलिंगड कापूनच घेतो त्याच्याकडनं. अख्खा असं आपण काही घेत नाही त्यामध्ये. राहिला प्रश्न विषबाधेचा, तर हा प्रश्न खरं तर मोठा आहे आणि शेतमालावरती त्याचा परिणाम होतोय. पण त्यामुळे आपण न घेणं, त्याला अवॉइड करणं, हे करण्यापेक्षा सरकारने जर सांगितलं की काय प्रिकॉशन्स घेऊन हा माल आपण खरेदी करू शकतो तर फार बरं पडेल. आम्ही आमच्या वतीने जे काय करायचं ते प्रयत्न करतोच आहेत. हा शेतमाल घेतल्यानंतर, कापून घेतल्यानंतर जे टेस्ट करायचे घरामध्ये आपण ते टेस्ट करून मगच आपण ते खातो. पण सरकारने जर समजा एखादी गाईडलाईन दिली विशेष करून लवकरात लवकर, तर हा शेतमाल विक्रीला पण येईल आणि लोकांना पण ते थोडंसं सहकार्य होईल त्याचं. नक्कीच दररोज कलिंगड घेऊन जातात असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र या ठिकाणी पाहिलं तर कलिंगड जे ते रोजच्या रोज या ठिकाणी येत आहेत आणि याच कलिंगड खरेदी करण्यासाठी ठाणेकर येतात. कितना माल डेली का आता है यहाँ पे कलिंगड का, और लोग का रिस्पॉन्स किस तरह से? मेरा 10 टन का गाड़ी आता है, एक दिन आता है, एक हफ्ता बिकता है, ऐसा रहता है। रोज का मतलब 2-3 हजार का धंधा होता है जो है, बस। लेकिन वो कलिंगड खाने के बाद लोगों की मौत हो गई थी, ऐसा गए दिन से चालू था, लेकिन उसमें रिपोर्ट आया कलिंगड खाने से हुआ नहीं मौत, उसका भी जांच चालू है। लेकिन यहाँ पे कस्टमर का क्या रिस्पॉन्स है, बाबा इस तरह से कुछ तुम्हारे कलिंगड में? नहीं, हमारे ऐसे कोई बोलते ही नहीं कस्टमर। हमारा कैसा है, आज 15 साल से कलिंगड है, कभी कोई हुए नहीं कुछ, कोई बात ऐसा है। रोज का रोज बिकता है, ऐसा कोई बात नहीं। नक्कीच व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की रोजच्या रोज हे कलिंगड विकले जातात. तर साधारणतः पाहू शकता कलिंगडची जो या ठिकाणी त्यांचा व्यवसाय, त्याच्यासोबतच या ठिकाणी कलिंगड फ्रूट देखील खाताना काही लोक दिसत आहे आपल्याला. कलिंगड खाताना देखील अनेक लोक या ठिकाणी आहेत. आप कलिंगड खा रहे हो, किस तरह से टेस्ट कुछ लग रहा है? नहीं, नॉर्मल है, मीडियम। लेकिन लोग डरे हुए थे कलिंगड खाने के लिए, क्योंकि कहा जाता है कि कलिंगड के बाद उनकी मौत हो गई बिरयानी खाने के बाद, मुंबई की जो फैमिली थी. लेकिन ऐसा रिपोर्ट भी आया कि कलिंगड की वजह से नहीं हुई, लेकिन लोग डरे हुए. आपको क्या लगता है, कलिंगड खा रहे? मैं तो डेली खाता है। मैं डेली खाता है। मैं इधर आज तो पहली बार है, लेकिन मैं अपने एरिया में तो डेली खाता हूँ, ऐसा कुछ प्रॉब्लम नहीं है। लेकिन उसका क्या, कलिंगड खाने का बर्फ वगैरह जो रहता है ना, वो सब पे नहीं रख के खाने का। सादा रहेगा तो उस पे ही खाने का, सादे वाले पे। ऐसा कलिंगड उस पे कुछ मन में डर कुछ लगता है? नहीं, ऐसा कुछ नहीं। मैं तो सुना, ऐसा इंस्टाग्राम वगैरह चलाता हूँ तो सुनने में तो आया था, लेकिन अभी ऐसा खाता तो ऐसा कुछ है नहीं। नक्कीच हे पाहू शकतात, हे कलिंगड रोज खातात ही व्यक्ती. त्याचं म्हणणं आहे, मला असं काहीच झालं नाही. मात्र विष बाधा झाल्यानंतर अनेक लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, भीती निर्माण झाली होती की कलिंगड खाल्ल्याने कुठंतरी या ठिकाणी या कुटुंबियाचं जे ते या ठिकाणी मृत झाले होते. मात्र पाहू शकतात अनेक कलिंगड आहेत. कौन से यहाँ से कलिंगड आता है, कहाँ से कलिंगड लाया जाता है? काय भाऊ, कलिंगड खाण्यासाठी लोक आता घाबरलेले आहेत काय? मात्र अहवाल आलेला आहे की कलिंगडमुळे मृत्यू झालेला नाही. कसं बघता, ठाणेकर म्हणून या ठिकाणी अनेक कलिंगड आलेत, रोजचे लोक, तुम्ही पण देखील घेता? इकडे तर खूप वर्षापूर्वीपासून कलिंगड विकले जातात. तर इकडे असं काय प्रकार कधीच काय घडलं नाहीये आणि इकडे काय इंदिशन बिंदीचा असा काय प्रकारच नाहीये. कारण का हे जे व्यापारी आहेत ते डायरेक्ट शेतातनं इकडे माल आणतात आणि इकडे विक्री करतात. तर त्याच्यामुळे मी इकडचंच, आम्ही तर नागरिक, ठाणेकर नागरिक म्हणून आम्ही इकडनंच कलिंगड घेतो. त्यामुळे आम्हाला इकडे कलिंगड असा काय प्रकार कधीच काय घडलं नाही. मनात भीती अशी काय? आमच्या मनात काय अशी भीती काहीच नाही. कारण का हे जे व्यापारी आहेत ते आम्ही यांना खूप वर्षापासून ओळखतो. त्यांच्याकडे आम्ही खूप वर्षापासून कलिंगड खातोय. पण घेतलाय मुंबईकर असेल, इतर ठाणेकरांनी काही ठिकाणी कलिंगड घेणंच बंदी केली, तर मात्र या ठिकाणी कलिंगड सर्रास विकले जातात. का वाटतं येणाऱ्या काळात जो रिपोर्ट आहे तो व्यवस्थित यावा की लोकांमधली भीती निर्माण व्हावी?
भीती ही लोकांमध्ये थोडी थोडी जाईल, कारण का आपण कुठलीही गोष्ट एकदमच बोललो ती काय एकदमच होत नाही. काही काय त्याला प्रमाण लागतो, तर थोड्या प्रमाणामध्ये काही काही गोष्टी कमी कमी होत जातील. आता ती लोकांमध्ये भीती पडले का बाबा त्याच्यामुळे झाले, पण ते रिपोर्ट आल्याच्या नंतर माहिती पडेल ते कशामुळे झाले ना कशामुळे नाही. पण ते मुद्दा झालं कलिंगडचं, पण असं काय प्रकार इथे काय घडलं नाही आणि असं काय इकडे प्रकार होणारच नाहीये. नक्कीच ठाणेकर आहे, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही दररोज या ठिकाणी कलिंगड जे ते घेत असतो, विकत घेत असतो आणि दररोज कुटुंब ते कलिंगड जे ते खात असतात. मात्र पाहिलं ठाण्यामध्ये अशी कुठली परिस्थिती जाणवत नाहीये. भाई साहब, रोज का कितना कलिंगड आता है, मतलब यहाँ से कितना, मतलब ये कहाँ से कलिंगड आता है, कौन से गांव का है? ये वाड़ा से आता है, इंदापुर से आता है, मानगांव से आता है, पूना से आता है, सब कुल्लू से आता है. हाँ, हफ्ते में एक गाड़ी 10 टन का आता है. कंप्लेंट ऐसा कुछ नहीं, हमारे इधर कुछ कंप्लेंट नहीं है इसके लिए. नक्कीच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा जो माल आहे कलिंगड या ठिकाणी मे महिन्यामध्ये खास करून जास्त येत असतो आणि अशी कुठली तक्रार जी आहे ते या ठिकाणी ग्राहकाकडनं आलेली नसल्याचे देखील या ठिकाणी व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे ठाण्यामध्ये अशी कुठलीही भीतीचं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. त्यामुळे जो अहवाल आलेला आहे या एफडीएने जो अनेक नमुने तपासले त्यात कुठेही कलिंगडमध्ये विषबाधा झाली आणि ते खाल्ल्यामुळे झाली असं दिसून आलं नाही. मात्र येणाऱ्या काळात जो अहवाल जो आहे तो कशामुळे झाला आहे, विषबाधामुळे कुठल्या विषबाधामुळे झाला आहे आणि मृत्यू कशामुळे झाला हे येणं बाकी आहे. मात्र ठाण्यात तरी परिस्थिती पाहता कलिंगड घेताना आपल्याला ठाणेकर दिसत आहे. कॅमेरा निशास गणेश सुरा, TVN मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.